हॅलो, नमस्कार. या प्रश्नामध्ये काय म्हणलंय? एमचे वय 60 वर्ष आहे. लिहिलं एम इज इक्वल टू 60. आर हा एम पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. कोण? आर हा एम पेक्षा, एम दिलाय त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. लहान म्हणजे कमी. आर हा खाली आला 5 वर्षांनी, म्हणजे 60तून 5 गेले 55. ओके. आणि आणि कोण? आर हाच, हे आणि ह्या क्लॉजच्या इकडं आर हा याला पण जोडला, ह्या क्लॉजला, आर हा ह्या क्लॉजला पण जोडलेला आहे. आणि व्ही पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. कोण? आर. व्ही पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे व्ही पेक्षा व्ही 51 झाला, तो 4 वर्षांनी मोठा म्हणजे 55 झाला. हे वाक्य लक्षात आलं ना इथून एवढं? आर हा एम पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे आणि व्ही पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे आर हा हे वाक्य आणि आर हा हे वाक्य. पुढं व्हीचा सर्वात धाकटा भाऊ बी आहे. व्हीचा सगळ्यात धाकटा म्हणजे सगळ्यात शेवटला बी आहे आणि तो व्ही पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. व्ही पेक्षा 6 म्हणजे 51 मधून 6 गेले, लहान आहे. 51 मधून 6 गेले 45 झाला तो. तर एम आणि बी यांच्या वयातील फरक किती? एम आणि बी 60 आणि 45, वयातील फरक किती झालं? 15 वर्ष. 60तून 45 गेले 15 वर्ष. समजलं? पर्याय नंबर 2. पाहिल्याबद्दल थँक्स.